श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे आणि उद्या 13 ऑगस्टला दुसरा श्रावणी मंगळवार आहे। श्रावणातील प्रत्येक दिवसाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे। श्रावणातील प्रत्येक मंगळवारी सुवासिनी मंगळागौरीचे व्रत सुद्धा करतात आणि उद्याच्या मंगळवारी दुर्गाष्टमी जी आहे तर ती सुद्धा आलेली आहे आणि म्हणून या दिवशी दुर्गाष्टमीचे व्रत करण्याची सुद्धा परंपरा आहे। प्रत्येक महिन्यामध्ये शुद्ध अष्टमीला दुर्गाष्टमी येते। हा दिवस दुर्गा देवीला समर्पित असल्याचे सांगितले जाते। या दिवशी देवीची विशेष पूजा, उपासना, नामस्मरण केल्याने शुभ आशीर्वाद हे प्राप्त होतात असं सुद्धा म्हटलं जातं। आणि श्रावण महिन्यामध्ये येणारी दुर्गाष्टमी ही खूप महत्त्वाची आणि विशेष मानली जाते, कारण श्रावणातील अष्टमीला दुर्वाष्टमी व्रत करण्याची सुद्धा परंपरा आहे। दुर्वांचे महत्त्व जे आहे तर ते या व्रतामध्ये असल्याचे म्हटले जाते आणि म्हणूनच आपल्याला उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी 11 लवंगांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्याने कुलदेवीची अखंड कृपा ही आपल्यावरती राहील आणि कुलदेवीच्या कृपेने आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन कुटुंबाची प्रगती होईल। तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, या श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिव, माता पार्वतीची पूजा करत असतो, गणपती बाप्पांची सुद्धा सेवा उपासना करत असतो, भगवान विष्णूंची, माता लक्ष्मीची सुद्धा सेवा उपासना जी आहे तर या श्रावण महिन्यामध्ये केली जाते। तसेच या श्रावण महिन्यामध्ये दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्या कुलदेवीची सुद्धा आपल्याला सेवा जी आहे तर ती करायची आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये कुलदेवीचा खूप महत्त्व सांगितलं जातं। कुलदेवी आपल्या कुळाचा उद्धार करणारी असून वंशवृद्धी करणारी असल्याने प्रत्येकाने रोज आपल्या कुलदेवीचा देवघरात टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्याची नित्यनेमाने पूजा करावी। कुलदेवीची सेवा केल्याने आपला परिवार हा नेहमी आनंदी राहतो आणि वाईट संकटांपासून आपल्या परिवाराचे रक्षण होते। तसेच आपल्या मुलामुलींचे शिक्षण, करिअर, वर्तन योग्य प्रकारे होऊन त्यांचा विवाह योग्य उत्तमरित्या घडवून आणते। तसेच ही सेवा केल्याने परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवून बाहेरील बाधा, करणी, नजरदोष यांपासून सुद्धा संरक्षण होते आणि सोबतच आपली सर्व प्रकारे उन्नती होऊन आर्थिक बाजू भक्कम देखील बनते। आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि शुभ दिवस आहे। म्हणून उद्या आपल्याला होईल तेवढी सेवा आपल्या कुलदेवीची जी आहे तर ती आवर्जून करायची आहे। आता यामध्ये कोणती सेवा करायची आहे हे तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे आणि यानंतर 11 लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय हा आपल्याला कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होण्यासाठी सांगणार आहे। तर पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्हाला उद्या शक्य झालं तर आवर्जून व्रत करायचं आहे। खास करून घरातल्या ज्या स्त्रिया असतात तर या स्त्रियांनी हे जे व्रत आहे तर ते आवर्जून करायचं आहे। तुम्हाला नसेल शक्य तर नका करू, परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी उद्याच्या दिवशी व्रत हे आवर्जून करायचं आहे। त्याचबरोबर आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे। एक स्वस्तिक हे मुख्य दरवाजावरती काढायचं आहे। यानंतर जर आपल्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावरती तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं आहे। कुंकुम अर्चन हे कसं करायचं हे तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, कुंकू घ्यायचं आहे। कुंकू हे उजव्या हाताने 5 बोटाने आपल्याला खालीपासून तर डोक्यापर्यंत हे कुंकू जे आहे तर ते अर्पण करत जायचं आहे आणि हे कुंकू अर्पण करत असताना नवार्णव मंत्राचा आपल्याला पठण करायचं आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। तर हा नवार्णव मंत्र आहे। तर हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला हे कुंकुमार्चन जे आहे तर त्या कुलदेवीच्या टाकावरती करायचं आहे। टाक असेल तर टाकावरतीच करायचं आहे, फोटो असेल तर फोटोवरती कुंकुमार्चन करायचं नाही। फोटो असेल तर फोटोला हळदी कुंकू, धूप, दीप, अगरबत्ती जी आहे तर ती लावून तुम्हाला पूजा करायची आहे।
त्याचबरोबर आपल्याला दुर्गा सप्तशतीचा पाठ सुद्धा करायचा आहे। संपूर्ण एक पाठ जो आहे तर तो आपल्याला एका बैठकीमध्येच करायचा आहे। मग तो तुम्ही सकाळी, संध्याकाळी किंवा दुपारी केला तरी सुद्धा चालेल, परंतु एका बैठकीमध्येच आपल्याला हा जो पाठ आहे तर हा करण्याचा प्रयत्न करायचा आहे। ही सेवा जी आहे तर ती अतिशय उच्च कोटीची सेवा आहे। ही सेवा केल्याने आपल्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होतात, कुटुंबाची प्रगती होत असते, घरामध्ये पैसा, संपत्ती ही सर्व काही टिकून राहते। जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर तुम्ही सिद्ध कुंचिका स्तोत्र जे आहे तर त्याचं तुम्हाला 11 वेळा पठण करायचं आहे। जर तुम्ही या स्तोत्राचं 11 वेळा पठण जर केलं तर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं फळ जे आहे तर ते मिळत असतं। आणि म्हणूनच तुम्हाला या दोनपैकी एक सेवा ही आवर्जून उद्या करायची आहेत। जर तुमच्या घरामध्ये अडचणी असेल, सतत वाद विवाद, कलह असेल तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला आवर्जून कुलदेवीची पूजा करून यातील एक सेवा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे। त्याचबरोबर या दिवशी आपल्या कुलदेवीच्या मंत्राचं सुद्धा पठण करायचं आहे। तुमची जी कुलदेवी असेल तर त्या कुलदेवीचा तुम्हाला मंत्र असतो तर त्या मंत्राचं पठण करायचं आहे। जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीतच नसेल तर तुम्ही 99 मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। 99 मंत्र हा कोणता आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दिलेला आहे। तर हा 99 मंत्र आहेत आणि अतिशय सोपा आणि प्रभावी मंत्र आहेत। या मंत्रास तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। हा मंत्र म्हटल्याने तुमची कुलदेवता हे तुमच्यावरती प्रसन्न होते। तर अशा पद्धतीने उद्या आपल्याला कुलदेवीची सेवा, उपासना जी आहे तर ती करायची आहे। आता यानंतर आपल्याला 11 लवंगांचा प्रभावी उपाय सुद्धा करायचा आहे। हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, कुलदेवीचा आशीर्वाद हा सदैव आपल्या कुटुंबावरती राहण्यासाठी, कुटुंबामध्ये काही अडचणी असेल, संकट असेल, प्रगती होत नसेल, पैसा टिकत नसेल, आजारपण असेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा 11 लवंगांचा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी 11 लवंग लागणार आहेत। अखंड ज्याला फुलं असतात अशा 11 लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत। जिथे आपल्या कुलदेवीचा फोटो आहे, टाक आहे तर तिथे आपल्याला एक आसन टाकून आसनावरती बसायचं आहे। उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। 11 लवंगा या एका वाटीमध्ये तुम्हाला समोर ठेवायच्या आहेत। या 11 लवंगांमधला एक लवंग तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि नंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 99 मंत्र तुम्हाला म्हणायचा आणि ही लवंग तुम्हाला कुलदेवीच्या चरणी अर्पण करायची। अर्पण करत असताना जी या लवंगाची फूल असते तर ती आपल्याकडे असायला हवी आणि देठ हा देवीकडे असायला हवा। अशा पद्धतीने तुम्हाला 11 वेळा हा मंत्र म्हणून 11 लवंग तुम्हाला अर्पण करायचे आहेत। दोन्ही हात जोडून इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत। तर असा हा 11 लवंगांचा उपाय तुम्हाला उद्या आवर्जून करायचा आहे। त्याचबरोबर जी काही सेवा मी सांगितली तर त्यामधली होईल तेवढी सेवा तुम्हाला आवर्जून करायची आहेत, कारण आपल्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होणं हे खूप महत्त्वाचं आहे। वर्षातून एकदा तरी आपण कुलदेवीला नक्की जावं, कुलदेवीची ओटी भरावी, यानंतर नागघासणी करून क्षमा याचना सुद्धा नक्की करावी। यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदू लागते। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।